तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांची प्रतीक्षा संपली आणि काल अचानक 6 वाजताच्या दरम्यान हप्ते वितरणाला सुरुवात झालेली आहे। वितरण काल संध्याकाळपासून सुरुवात झाली आणि जवळपास कालच्या काल 30 ते 40% महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वाटप झालं असल्याची माहिती समोर येत आहे। फक्त जुलैचा हप्ता येणे चालू आहे। 3000 रुपये एकत्रितपणे कुणालाही जमा झाल्याची बाब लक्षात आलेली नाही, कुणालाही पैसे जमा झाल्याची माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यावर येणे काल संध्याकाळपासून चालू झालेले आहे आणि ही लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे। कोणत्या महिलांना पैसे आले, आज कोणत्या महिलांना पैसे येतील या संदर्भातली माहिती समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे। या अगोदर अशी माहिती समोर येत होती की 2 हप्ते एकत्रितपणे जमा होईल, पण 2 हप्ते एकत्रित जमा न होता फक्त एकच हप्ता जमा होणे चालू झालेला आहे आणि काल संध्याकाळचे 6 वाजता पहिला टप्पा सुरू झालेला आहे। तर ज्या महिलांना काल पैसे जमा झाले नसतील अशा महिलांना आज वितरण हे सुरू होणार आहे। कोणत्या महिलांना या हप्त्याचे पैसे मिळाले, तर ज्या महिलांना अगोदरचा म्हणजे जूनचा हप्ता मिळाला होता अशा महिलांना जुलैचा हप्ता जमा होणे हा चालू झालेला आहे। आणि ज्या महिला निकषात बसत असतील किंवा ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल, जर त्यांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अपडेट व्हायला जर काही वेळ लागला असतील तर अशा महिलांना सुद्धा वितरण हे चालू झालं असल्याची माहिती समोर येत आहे। पण सध्या तरी नवीन महिलांना हप्ता मिळाला अशी बाब लक्षात आलेली नाही। ज्या महिलांना मागच्या वेळेस हप्ता मिळाला होता त्याच महिलांना यावेळेस सुद्धा हप्ता येणे चालू झालेला आहे। जवळपास आज उद्या परवा म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर पैसे हे जमा होणार आहे। तुमचे 1500 रुपये जुलैचे तुमच्या खात्यावर जमा झालेले तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत पाहायला मिळणार आहे। त्याचसोबत लाडक्यांनो, केवायसी संदर्भात सध्या तरी कुठलीही अपडेट आलेली नाही आणि रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्रित सुद्धा आलेले नाही। फक्त एकच हप्ता तुमच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे। जर रक्षाबंधनानिमित्त दुसरा हप्ता वितरित होत असेल तर त्या संदर्भातली माहिती सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हप्ता आला आहे का, कधी आला आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमचं नाव, गाव, जिल्हा हे टाकायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।